नमस्ते. नमस्ते. कसे आहात सगळे? खूप छान. खूप छान आहात सगळे. ठीक आहे. तर आपल्या मोरे फिजिओथेरपी आरोग्य मंदिरामध्ये काही दिवसांपूर्वी रामदास गाडवे बाबा जवळपास 28 फेब्रुवारी पासून बाबा इथं थेरपीसाठी येतात. 1-1.5 महिना झाला बाबा जवळपास थेरपी घेत आहे. तर ते त्यांचा अनुभव ह्या आपल्या आरोग्य मंदिराबद्दलचे अनुभव इथं आपल्या सर्व आई बाबांना सांगणार आहे. तर मी गाडवे बाबांना विनंती करते की त्यांनी पुढे यायचंय. सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार नमस्ते बाबा. तर आता रामदास गाडवे बाबांबद्दल सांगायचं म्हणजे बाबा आरबी वरून येत आहेत. तर बाबांचं वय जवळपास आता 67 वर्ष वय आहे बा. आता बाबांबद्दल सांगायचं म्हणजे बाबा BST ड्रायव्हर होते, रिटायर आहेत बाबा आता. तर आता ST ड्रायव्हर म्हणजे सगळ्यांनी STचा अनुभव घेतलाय ना आतापर्यंत. कसा अनुभव आहे? जर स्टँडिंग असेल तर खूप मनक्यात गॅप पडू शकतो आपल्या, बरोबर ना. पाठीमागच्या सीटवर बसल्यावर कसं आदळलं जातं, तर पूर्ण किती खूप त्रास होतो. तर बाबांना आज एवढ्या वर्ष त्यांनी सर्व्हिस केली, तर खूप सारा ह्या समाजाची सेवा बाबांनी केली. कारण आपल्याला बाहेर फिरायचं म्हणजे प्रत्येकाला प्रायव्हेट गाडी अवेलेबल नसते. सगळी सारखे समाजात मध्यमवर्गीय कमी वर्गीय म्हणजे कमी वर्गातले लोक सुद्धा असतात ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही, बसनेच प्रवास करतात की नाही. मग एवढी छान अशी समाजसेवा बाबांनी करत असताना त्यांना थोडासा आता मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी करायला, पण त्यांनी ते ऑपरेशन न करता आपल्या ह्या मोरे फिजिओथेरपी या आरोग्य मंदिरामध्ये येऊन त्यांनी आपला आजार बरा करण्याचा खूप छान असा निर्णय घेतलाय. तर बाबासाठी एकदा जोरदार अनुभव तुम्हाला सांगणार आहे बाबा. एकदा सर्व आई बाबांना तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा. माझं नाव आहे रामदास कोंडाजी गाडवे. कुठून येत आहेत बाबा? आर्वीवरून येतो. आर्वी वरून येत आहे बाबा. वय किती आहे तुमचा? 67 वर्ष. किती वर्ष तुमच्या हातून या समाजाची सेवा केली? किती वर्ष तुम्ही ही सर्व्हिस केलेली? 27 वर्ष. एसटी ड्रायव्हरची 27 वर्ष. 27 वर्ष बाबांनी काय केली? समाजाची निस्वार्थीपणे सेवा केलेली, बरोबर. ही सेवा करत असताना बाबा तुम्हाला काय काय अनुभव आले किंवा काही तुम्ही सांगू शकता का तुमचे अनुभव? अनुभव तसे बरेच झाले, म्हणजे काय गाड्या चांगल्या नव्हत्या, रस्ते चांगले नाही, रस्ते चांगले नसल्यामुळे रस्ते वगैरे चांगले नसल्यामुळे मणक्याचे प्रॉब्लेम वाढले गेले. ठीक आहे. तर तुम्हाला डॉक्टर इथं येण्यापूर्वी तुम्ही काय काही दवाखाने वगैरे केले? तर एकदा तुम्हाला डॉक्टरने सांगितलं का ते बरं झालं तर ठीक होईल, नाही तर मग तुम्हाला ते ऑपरेशन करावं लागेल. बरं झालं तर ठीक. कोणते दवाखान्यात गेलेले? कुठे गेले? एकटाच गेलो होतो थोरात डॉक्टर काय गेले? काय सांगितलं डॉक्टरांनी? काही पहिल्यांदा काय ट्रीटमेंट दिलेली तुम्हाला? ट्रीटमेंट अशी दिली का ते म्हणजे तुमचं झालं बरं तर होईल, नाहीतर मग तुम्हाला लास्टला निर्णय म्हणजे ऑपरेशनच करावं. काही गोळ्या औषधं किंवा इंजेक्शन वगैरे दिलेले? त्यानंतर तुम्हाला काय किती आराम वाटला? आराम नाहीच वाटला मला, ते त्रासच व्हायला लागला. पण नंतर मी जाते हळूहळू ते मी बाहेरचं औषध लावत होतो ना, ते हे झालं, पण तरी मला त्रास जास्त व्हायला लागला. मला थोडंसं कल्पना आली केली, मग मी इकडं आलो. इकडे आल्यावर नियमित मी काम इकडे आल्यामुळं माझं एकदम काम पूर्ण व्यवस्थित झालं. तर तुम्हाला ह्या आरोग्य हे आपल्या मोरे फिजिओथेरपी या आरोग्य मंदिराबद्दल माहिती कोणी दिली? खेबडे आजी. म्हणजे खेबडे आजी तुमच्यासाठी काही झाले, देवदूत बनले, आरोग्य देवदूत बनले. एकदा खेबडे आईंसाठी कार्य त्यांनी केलेलं आरोग्य दूताचं काम केलेलं तुम्हाला त्यांनी माहिती सांगितली. तर इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणजे इथला अनुभव तुम्ही सांगू शकता का सर्व आई बाबांना? इथं आल्यानंतर कसं वाटलं? पहिला दिवस तुम्हाला काय अनुभव आला? मला 2च दिवसात माझी कंबर माझी हे झाली पार थोडक्यात, म्हणजे मला लस तुमची तरतरी आल्यानंतर मी पार डेली म्हणजे असं यायला सुरुवात केली. म्हणजे मला लस बरं वाटतं. जसं रोज यायला लागलो ना तसं मला एकदम छान वाटायला. रोज यायला लागलं खूप छान वाटतं. इथं आल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इथं फॉर्म वगैरे भरून घेतला असेल, मॅडम तुम्हाला नमस्त बोलल्या, तर कसं तुमच्या मनाला भावलं? एकदा सर्व आई बाबांना सांगलं एकदम आपल्याला म्हणजे हे वाटतं. या मॅडमनीच मला एकदम छान वाटलं, किती चांगलं बोलत होते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सरांची भेट झाली, सरांची मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला
एक सरांनी दिलासा दिल्यानंतर कसं वाटलं? चांगलं वाटलं. आणि एक जवळपास 1.5 महिन्यामध्ये तुम्ही किती दिवस थेरपी घेतली, असे किती दिवस खाडे वगैरे? नाही, खाड्या बिड्या काहीच नाही, फक्त रविवार सुट्टी सोडून खाडाच नाही आतापर्यंत. खूप छान बाबासाठी कारण त्यांनी थेरपी सुरू केल्यानंतर एकही खाडा केलेला नाही. जो आपला संडे ऑफ असतो तेवढंच त्यांचा खाडा झालेला आहे. एकही खाडा न केल्यामुळे त्यांना खूप छान असा अनुभव इथं आलेला आहे. तर बाबासाठी पुन्हा एकदा जोरदार तर बाबा तुम्हाला इथे आले त्यावेळेस काय काय त्रास होते एकदा सांगा बरं. कमर दुखायची, गुडघे दुखायचे, असं गुडघे एवढे नाही दुखतात, पण दुखतात पण एवढे नाही. गुडघे दुखतात पण खूप त्यांना छान असा फरक इथे पडलेला आहे. लोखंडे आई बाबांसाठी एकदा जोरदार आणि आता तुम्ही बसू शकताय, मांडी घालून उठू शकताय. याच्या आधी तुम्हाला बसायला उठायला खूप त्रास व्हायचा. गुडघ्यामध्ये वंगण कमी झाल्यामुळे खूप त्रास होत होता, गुडघे कटकट वाजायचे. हो, इथे येण्याआधी. ठीक आहे, खूप छान असा अनुभव बाबांना आलेला आहे. तुम्ही वागता येते का? एकदा वाकून दाखवा बरं. खूप छान बाबांसाठी गुडघ्यांची मुवमेंट करून दाखवा. पाय जड पडायचे तर आता तुम्हाला बॅलन्स खूप छान आलेला आहे. गुडघ्यांची मुवमेंट करून दाखवा, असं पाय एक्सरसाइज वगैरे थोडीशी. खूप छान असा अनुभव बाबांना आलेला आहे. क्लॅपिंग करा त्यांच्यासाठी. 100 किती टक्के तुम्हाला आराम वाटते? जवळजवळ 100%च म्हणायचं. 100%. अरे वा, 100% त्यांना आराम वाटतं. आणि आता डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला ऑपरेशन बद्दल? पुन्हा एकदा तुम्ही गेलेच नाही का? आता तुमचं ऑपरेशन 100% काय झालेलं आहे इथं आपल्या आरोग्य मंदिरामध्ये आल्यामुळे काय झाले टळले. तर बाबा तुम्ही कुठली थेरपी जास्तीत जास्त घेतली आणि कुठल्या थेरपीने मला जास्त आराम वाटतो? मला ते सर्वच माझ्या फायदेशीर ठरले. सर्वच थेरपी एकदा फायदेशीर ठरलेल्या. एकदा आपल्या थेरपी मशीनसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा सगळ्यांनी. त्याचप्रमाणे हा आरोग्य मंदिरातले देव आपले रिस्पेक्टेड गणेश सरांनी, रिस्पेक्टेड राजेश सर यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. कारण त्याच्यामुळे ते बाबांना त्यांचे आजार पूर्णपणे बरे झाले आणि त्यांचे ऑपरेशन कॅन्सर झाले. इथं आतापर्यंत 3 वर्षामध्ये जवळपास कितीतरी आहे बाबा आणि आपले आजार बरे केले आणि खूप छान असा जीवनाचा आनंद घेताय. एकदा सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि आपल्या मोरेश्वरी आरोग्य मंदिरासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. बाबा आता उड्या मारतच घरी जाणार आहे.